मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो आपण शेताकडे आलेलो आहे आणि शेताकडे आल्यानंतर माझ्या लक्षामध्ये आलं का आज आपण या माझ्या शेतापासून जवळच कोकणकडे आहे आणि या कोकणकड्यातला खाली कोकणचा जो पट्टा आहे तो मी त्या पावसाचा वातावरण कसं आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला मित्रांनो आता आपण कोकणकड्यावरती जाऊया आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता आपण कोकणकड्यावरती जाऊया आणि त्या ठिकाणचं जे खालचा जो पूर्ण परिसर आहे हे मी तुम्हाला दाखवतो। चला आता पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो आपण आहे ना आमच्या शेतापासून जवळच कोकणकडे आहे, त्या कोकणकड्यावरती आता आपण आलेलो आहे। बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणचा कसं वातावरण आहे, या ठिकाणी पूर्ण निवाळलेलं हे कोकणकडचं दृश्य आहे। बघा कसं नाद एकदम भारी वाटते हा कोकणकडा। आणि बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे पूर्ण तर बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ना आता ह्या कोकणापासून खाली अर्ध्या माळ्याच्या मधून खाली ठाणे जिल्ह्याचा हात लागते आणि तिथून वरती पुणे जिल्ह्याची हात लागते। तर आता मी तुम्हाला ना थोडक्यात मला जी गावं माहिती खाली कोकण मधली ती मी तुम्हाला सांगतो मित्रांनो। तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी थोडं आपण झूम करून घेऊ आणि मी तुम्हाला दाखवतो। हे बघा या ठिकाणी हे जे गाव आहे हे रामपूर आहे, याला रामपूर म्हणतात। आणि हे बघा या साईडला ते जे गाव आहे थोडं आपण झूम करून पाहूया। हे बघा ते गाव आहे पळूस सोनवळे। पळूस सोनवळे झाल्यानंतर आहे ना आता आपण इकडे जाऊया। हे धरण आहे, हे धसईचं धरण आहे। तर या धरणाच्या पलीकडं ते बघा ती धसई आहे, त्या धसईमध्ये बाजार भरत आहे। तर या बघा अशा ठिकाणी आहेत आणि या साईडला त्या डोंगराच्या साईडला जो डोंगर आहे त्या साईडला आवफेणी उतरतात। तर तिकडं दुधनवली गाव आहे, त्या गावाचं नाव आहे दुधनवली। तर बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणचं कसं मस्त असं या ठिकाणचं वातावरण बघायला भेटत आहे। बघा पूर्ण निवळलेले आणि आता आपण या कड्यावरती उभेत। हे बघा मित्रांनो आता इकडनं धुकं यायला सुरुवात झाली। बघा 2 मिनिटं नाही झाले तर लगेच धुकं यायला सुरुवात झाली। तर किती मस्तपैकी असं या ठिकाणचं वातावरण बघा मित्रांनो पूर्ण एकदम मस्त असं या ठिकाणी पाहायला भेटत आहे। आता हे पूर्ण पाण्यानेच वावर भरून गेले तर बघा खाली भात लागवड चाललेली आणि पूर्ण पाण्याची वावर कशी भरलेली मस्तपैकी दिसते। बघा एक नंबर सीन बघायला भेटत बघा। आता या ठिकाणी हवा आली ना त्याच्यामुळं ते धुका पूर्ण परत पाठीमागे चालय बघा।
बघता बघता पूर्ण दुखाच बसून गेला बघा. लगेच 2 मिनिटामध्ये दुखा असला आलाय घालून बघा. कसं मित्रांनो वातावरण आहे एक नंबर. ही खाली पूर्ण झाडी दाट झाडी एकदम या पूर्ण परिसरामध्ये बघा. खालच्या पूर्ण परिसरामध्ये इथून खाली अर्ध्या माळापासून आहे ना ठाणे जिल्हा आणि वरती पुणे जिल्ह्याची हदे आणि हे पूर्ण वन विभागाची हदे. ही खालची जी आहे दाट झाडी ही सगळी वन विभागाची हदे हे पूर्ण म्हणजे फॉरेस्ट. आणि आपण या कड्यावरती उभे बघा. तर बघा 2 मिनिटांमध्ये पूर्ण बंद होऊन गेलाय मित्रांनो. बघा पूर्ण धुका आला खालून, पूर्ण धुका आला आणि पूर्ण खालचा परिसर पूर्ण गाडून गेला. अजिबात दिसत नाही बघा. 2 मिनिटांमध्ये लगेच धुका येतोय. काही दिसत नाही खाली बघा.